सामाजिक अंकुशन करण्यासाठी महाराष्ट्रामध्येच सामाजिक अंकुशन प्रक्रिया राबवल्या जाते. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यामध्ये तालुका आहे चोपड्यामध्ये या ठिकाणी माझी नोकरी आली आणि विशेष सांगायचं म्हणजे सामाजिक अंकुशन जवळपास 90 ग्रामपंचायती या ठिकाणी आपण सगळ्यांची टीम या ठिकाणी करणार आहे. सामाजिक अंकुशन करण्याच्या याचा हेतू असा आहे की शोषित पीडित वंचित जे काही आपले घटक आहेत त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचती की नाही, त्यांच्यापर्यंत ही जाती का नाही यांची समाज सहाय्याने केली वगैरे मात्र म्हणजे सामाजिक अंकुशन होईल. आमची सर्व टीम यांच्या माध्यमातून सामाजिक अंकुशन प्रक्रिया करणार आहे. जे काही आपले दुर्बल घटक आहेत त्यांच्यापर्यंत अनेक प्रकारची योजना असतात. रोजगार हमी योजना जसं की फळबाग असेल, सिंचन असेल, गुरांचा गोठा असेल, जसं की शौचालय असेल, स्वच्छता असतील, त्याचबरोबर फळबाग असेल, अशी विविध काही योजना असेल त्यांच्या माध्यमातून त्यांचं या ठिकाणी आर्थिक स्तर कसा उंचावे, त्याची सामाजिक स्थिती कशी उंचावे, त्याची शैक्षणिक स्थिती कशी उंचावे यांच्या माध्यमातून हा सामाजिक अंकुशन सर्वात मोठा हेतू आहे. आणि विविध जे काही पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायत असतील याच्याच नाही पूर्ण तहसील जे काही तहसील यंत्रणा असतील, तहसील यंत्रणेच्या जे काही डिपार्टमेंट असतील जसे की कृषी विभाग असेल, सामाजिक वनीकरण असेल, फॉरेस्ट असतील, त्याचबरोबर रेशीम विभाग असेल, अशी विविध यंत्रणेच्या त्यांचं पण या ठिकाणी सामाजिक अंकुशन करणं जे काही कामं झाली असतील गावामध्ये रोजगार हमीच्या माध्यमातून त्या सर्व कामात या ठिकाणी सोशल ऑडिट आम्ही या ठिकाणी करणार आहोत. हे सगळे ग्रामसभेवरती तुम्हाला दिसत आहे यांच्या माध्यमातूनही सामाजिक अंकुशन होणार आहे. तर याच्या हे गावात 8 दिवस राहतील आणि विविध कामं करतील जसे की जे काही आपले रोजगार हमी योजनेचे बांधव आहे त्यांना मजुरी मिळते की नाही, मजुरी मिळाली तर किती मिळते, MIC त्यांना मिळते का, त्याचबरोबर त्यांना घरकुल मिळालं का, त्यांचा ते लाभ घेतात का, अशी विविध गोष्टी आम्ही या ठिकाणी करून आहोत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार हमीची जनजागृती या ठिकाणी करणं आहे. कोणते कामं असतात ते कामं चर्चा करून गावसभा घेऊन सगळ्या मजूर बांधवांना हे सर्व आमचे ग्रामसभेवर व्यक्ती सांगेल, मी पण या ठिकाणी सांगणार आहे. मी सर्व या ठिकाणी माझं नियंत्रण असणार आहे. अशा पद्धतीने आम्ही सगळी प्रक्रिया जवळपास 32 दिवसांची प्रक्रिया आम्ही या ठिकाणी राबवणार आहोत, आम्ही करणार आहोत.